तर या प्राण्याला माझ्या भाषेत खारुताई म्हणते आणि तुमच्या भाषेत या प्राण्याला काय म्हणते हे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. तर आज सकाळी लवकर तयार झालो आणि डायरेक्ट कॉलेजला निघालो. आम्ही रस्त्याने कॉलेजला चाललोच होतो तर समोर आम्हाला गौ मातेचं दर्शन झालं, त्यामुळे त्यांच्या पाया पडलो आणि डायरेक्ट झेरॉक्सच्या दुकानाकडे निघालो. आता तुम्हाला वाटलं असेल की मी झेरॉक्सच्या मशीनवर चाललोय म्हणल्यावरती 108% नोटच्या झेरॉक्स काढायचे असेल, तर तशी काही गोष्ट नसून आम्हाला आमच्या कॉलेजच्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढायचे होते. जेवढे पैसे आमच्या पूर्ण डिग्रीत कॉलेजच्या नोट्स खरेदी करण्यात गेले असेल ना, त्यापेक्षा जास्त पैसे आम्हाला कॉलेजचे डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढण्यातच गेले. एकतर आम्हाला कॉलेजला निघायला टाइम झाला आणि तेवढं त्यांच्या मशीनचे पानं पण संपले. त्यांनी लवकर त्यांच्या मशीन मध्ये पानं भरले आणि लवकर आहे ना आम्हाला झेरॉक्स काढून दिली. सगळे काम व्यवस्थित उरकून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट कॉलेजला निघालो. आमच्या कॉलेजला जायचं मेन रोड दुसऱ्या साईड नाही आणि आम्हाला इकडून सोपं पडतं, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट या शॉर्टकटनी ना कॉलेजला जात असतो. आम्ही दरवेळेस कॉलेज भरल्यावरती 15 मिनिटांनी कॉलेजला जातो, पण आज काय झालं काय माहिती, डायरेक्ट 5 मिनिटं अगोदरच कॉलेजला पोहोचलो. सकाळी थंडीने एवढं गाठून जाम केलं की कॉलेजला जाऊ वाटत नव्हतं, त्यामुळे थोडं उन्हात कॉलेजच्या गार्डन मध्येच बसलो. त्यानंतर मग लेक्चरचा टाइम झाला, त्यामुळे लवकर उठलो आणि डायरेक्ट कॉलेजच्या आतमध्ये जायला निघालो. आणि मग त्यानंतर कॉलेजचे लेक्चर वगैरे